कॅन्सर म्हणजे काय? आपल्या शरीरात अब्जावधी पेशी असतात. ह्या पेशी एक ठराविक नियमाने वाढतात, विभाजन करतात आणि मरतात. पण कधी कधी ह्या पेशींचा ताबा सुटतो. त्या अनियंत्रित वेगाने वाढायला लागतात. जुन्या पेशी मरत नाहीत आणि त्याऐवजी नवीन दोषपूर्ण पेशी तयार होतात. हाच कॅन्सर होय. हा आजार इतका धोकादायक का आहे? कारण सुरुवातीला त्याची लक्षणं फारशी जाणवत नाहीत. सुरुवातीला साधा थकवा येणं, वेदना, वजन कमी होणं अशी लक्षणं दिसतात, जी आपण सहज दुर्लक्षित करतो. आणि मग जेव्हा आजार उघडकीस येतो तेव्हा तो बऱ्याचदा उशिरा टप्प्यात पोचलेला असतो. कॅन्सरचे किती प्रकार असतात म्हणजे पहा, पुरुषांमध्ये सर्वाधिक तोंडाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर असेल, पोटाचा कॅन्सर आढळतो. आणि तर स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर असेल, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असेल किंवा अंडाशयाचा कॅन्सर सर्वाधिक दिसतो. भारतामध्ये तंबाखूचा वापर खूप असल्यामुळे तोंडाचा कॅन्सर हा पुरुषांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसते. आता विचार करा, एवढे रुग्ण दरवर्षी वाढत असतात. आपण ह्या आजाराची लढण्यासाठी तयार आहोत का? कॅन्सर हे नाव ऐकले की मनात पहिला विचार येतो तो भीतीचा. कॅन्सर म्हणजे मृत्यू, कॅन्सर म्हणजे खूप मोठा खर्च, कॅन्सर म्हणजे दीर्घकाळ चालणारे उपचार. आज जगभरात लाखो लोक या आजाराशी झुंज देत आहेत. आपण आपल्या घरात, आपल्या ओळखीच्या माणसात अनेकदा अशा कहाण्या ऐकल्या असतात की कॅन्सर उशिरा कळला, मग काहीच करता आलं नाही. पण जर मी तुम्हाला सांगितलं की कॅन्सर आता 2 मिनिटात ओळखता येतो, तर होय, अगदी 2 मिनिटात. आज मी या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे, 2 मिनिट कॅन्सर डिटेक्शन ह्या विषयावरती. नमस्कार, मी रोहित मोरे आणि तुम्ही पाहत आहात रोहित मोरे टॉक्स. चला तर मग सुरू करूया. कॅन्सर म्हणजे काय? आपल्या शरीरात अब्जावधी पेशी असतात. ह्या पेशी एक ठराविक नियमाने वाढतात, विभाजन करतात आणि मरतात. पण कधी कधी ह्या पेशींचा ताबा सुटतो. त्या अनियंत्रित वेगाने वाढायला लागतात. जुन्या पेशी मरत नाहीत आणि त्याऐवजी नवीन दोषपूर्ण पेशी तयार होतात. हाच कॅन्सर होय. हा आजार इतका धोकादायक का आहे? कारण सुरुवातीला त्याची लक्षणं फारशी जाणवत नाहीत. सुरुवातीला साधा थकवा येणं, वेदना, वजन कमी होणं अशी लक्षणं दिसतात, जी आपण सहज दुर्लक्षित करतो. आणि मग जेव्हा आजार उघडकीस येतो तेव्हा तो बऱ्याचदा उशिरा टप्प्यात पोचलेला असतो. जगभरात कॅन्सर हा मृत्यूच्या दुसऱ्या क्रमांकाचं कारण मानलं जातं. हृदयविकारानंतर सर्वाधिक मृत्यू कॅन्सरमुळे होतात. भारतामध्येच दरवर्षी सर्वसाधारण 14 लाख नवीन कॅन्सरचे रुग्ण आढळतात. त्यापैकी अनेक रुग्ण उशिरा टप्प्यात ओळखले जात असल्यामुळे त्यांचे उपचार यशस्वी होत नाहीत. कॅन्सरचे किती प्रकार असतात म्हणजे पहा, पुरुषांमध्ये सर्वाधिक तोंडाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर असेल, पोटाचा कॅन्सर आढळतो. आणि तर स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर असेल, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असेल किंवा अंडाशयाचा कॅन्सर सर्वाधिक दिसतो. भारतामध्ये तंबाखूचा वापर खूप असल्यामुळे तोंडाचा कॅन्सर हा पुरुषांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसते. आता विचार करा, एवढे रुग्ण दरवर्षी वाढत असतात. आपण ह्या आजाराची लढण्यासाठी तयार आहोत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आजार जितक्या लवकर ओळखला जातो तितका उपचारांचा यशदर वाढतो. पण दुर्दैवाने तपासणी म्हणजे वेळखाऊ प्रक्रिया, खर्चिक चाचण्या, हॉस्पिटलमध्ये वारंवार जाणं, ह्याच कारणामुळे लोक उशिरा तपासणी करतात किंवा काही वेळ तपासणी करतच नाहीत. अलीकडेच आपण अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची धक्कादायक बातमी ऐकली. कॅन्सरसारख्या निर्दयी आजारांमुळे तिचं आयुष्य अकाली संपलं. कालपर्यंत हसतमुख चेहऱ्याने प्रेक्षकांना मनोरंजन करणारी व्यक्ती अचानक आपल्यातून निघून गेली. ही गोष्ट खरोखरच हृदय पिळवटून टाकणारी आहे. कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ. हळूहळू या पेशीच्या शरीरात इतर भागांवर परिणाम होऊ लागतात. हा आजार जितक्या लवकर ओळखता जातो तितकीच बरी होण्याची शक्यता वाढते. पण दुर्दैवाने कॅन्सर उशिरा लक्षात आल्यावर उपचार कठीण होतात आणि रुग्ण व त्यांच्या कुटुंबासाठी मानसिक व आर्थिक ओझं वाढतं. आजपर्यंतची परिस्थिती पाहिली तर कॅन्सर तपासणीसाठी लागणारा वेळ काही दिवसांचा असतो, खर्च हजारो रुपयांचा असतो आणि प्रक्रिया खूप क्लिष्ट असते. त्यामुळं अनेक लोक तपासणीच करत नाहीत किंवा उशिरा करतात. हा कॅन्सरच्या मृत्यू दर वाढण्यामागचं एक मोठं कारण आहे. आता पाहूया या नव्या संशोधनाबद्दल. IIT गुवाहाटी येथील संशोधकांनी कॅन्सर तपासणीसाठी एक अत्यंत सोपी आणि जलद पद्धत विकसित केली आहे. ह्या संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे प्रोफेसर हार्दिक जे पांड्या आणि डॉक्टर नारायण सुब्रमण्यम यांनी. त्यांच्या टीमने अशी तंत्रज्ञान पद्धत विकसित केली आहे ज्यात फक्त रक्ताचा किंवा सिरमचा छोटासा नमुना घेतला जातो आणि फक्त 2 मिनिटात कॅन्सर आहे की नाही हे समजतं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही पद्धत इतकी महत्त्वाची का आहे? तर पारंपरिक तपासण्या काही दिवस घेतात, खर्चिक असतात आणि रुग्णाला मोठा ताण येतो. पण ही नवीन पद्धत आहे जलद, स्वस्त आणि अचूक. ग्रामीण भागात जिथे आधुनिक सुविधा नाही तिथे सुद्धा ही चाचणी घेता येईल. त्यामुळे लाखो लोकांचे जीव वाचू शकतात. ही चाचणी क्रांतिकारक ठरण्याची काही प्रमुख कारणं आहेत.
पहिलं म्हणजे वेळेची बचत. 2 मिनिटात रिपोर्ट मिळणं म्हणजे रुग्णाला तत्कालीन योग्य उपचार सुरू करता येतील. दुसरं म्हणजे खर्च खूप कमी आहे. तिसरं म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी ही सेवा परवडेल. आणि चौथं म्हणजे कॅन्सरच्या मृत्यू दरात मोठी घट होऊ शकते. आज भारतात दरवर्षी लाखो लोक कॅन्सरग्रस्त ठरतात. आकडेवारी सांगते की प्रत्येक कुटुंबातील थेट किंवा अप्रत्यक्षपणे हा आजार स्पर्श करतो. त्यामुळे अशा संशोधनाचं महत्त्व खूप मोठं आहे. पण लक्षात ठेवा, वैज्ञानिक नवीन साधनं देतात तरीसुद्धा आपण आपल्या जीवनशैलीची जबाबदारी आपली आहे. नियमित तपासणी करून घेणं, निरोगी जीवनशैली ठेवणं, तंबाखू आणि मद्य ह्यांच्यासारख्या घातक गोष्टीपासून दूर राहणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विज्ञान आपल्याला मदत करू शकतं, पण शेवटी आपला निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरतो. मित्रांनो, कॅन्सर हा आजार मोठा आहे, पण तो हरवता येऊ शकतो. ह्या संशोधनामुळे फक्त 2 मिनिटात कॅन्सर डिटेक्शन शक्य झालंय. ही खूप मोठी आशा आहे. संशोधकांना माझा सलाम, कारण त्यांनी लाखो लोकांसाठी नवीन जीवनाचा मार्ग दाखवला आहे. अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर ह्या विषयावर सविस्तर ब्लॉग मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक करून दिलेला आहे, जरूर वाचा. पुन्हा एकदा मी रोहित मोरे आणि तुम्ही पाहिलेत रोहित मोरे टॉक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.